नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज आहे. पाहू शकता बघा, 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी नवीन गुड न्यूज आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्या अगोदर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. 10वी-12वीच्या संपूर्ण परीक्षेसंदर्भातचं तुमच्या निकाल लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन, त्यासोबतच MST CETचं सुद्धा मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केलं जातं. त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे मित्र वगैरे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करून टाका, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे आणि त्यांनी पण ही जी काही महत्त्वाची माहिती ती पाहिली पाहिजे. तर बघा, 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी या ठिकाणी मोठी गुड न्यूज, सर्वात आनंदाची बातमी ह्या ठिकाणी आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर आता लगेच आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि जी काही गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे, ती आपण पाहूया. तर बघा, सर्व विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचे, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. पाहू शकता बघा, 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 24 पासून, पाहू शकता बघा 24 तारखेपासून 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके पण तैनात करण्यात येणार आहे. बघा, येत्या जानेवारीपासून 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा ज्या आहेत त्या सुरू होणार आहे, म्हणजे जानेवारी आता सुरू झाल्या आहेत. तर या 24 पासून तुमच्या ज्या काय प्रात्यक्षिक परीक्षा आहेत त्या सुरू होणार आहेत. 21 ऑगस्ट 2024च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळांमध्ये CCTV कॅमेऱ्यांचे बंधन जे ते घालण्यात आले आहे. बघा, जर आपण पाहिलं तर 21 ऑगस्ट 2024ला जो शासन निर्णय काढण्यात आला त्यानुसार प्रत्येक शाळांमध्ये CCTV कॅमेऱ्यांचे बंधन त्या ठिकाणी घालण्यात आलेले आहे. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती आहे, त्यानुसार सर्वच शाळांमध्ये कॅमेरे जे आहेत ते कॅमेरे ह्या ठिकाणी बंधनकारक आहेत. याशिवाय यंदा बोर्डाच्या परीक्षेसाठी 12वी-10वीचे केंद्र वाढले आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके गठीत करण्यात आले. बघा, यंदा जर आपण पाहिले तर 10वी आणि 12वीचे जे काही केंद्र आहेत ती पण ह्या ठिकाणी वाढलेली आहेत आणि 10वी-12वीचे जे काही परीक्षा आहेत त्या कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके देखील गठीत करण्यात आले आहेत. म्हणजेच परीक्षा जी आहे ती त्या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, त्यासोबतच परीक्षा कॉपीमुक्त झाली पाहिजे, यासाठी भरारी पथके जे आहेत ते या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहेत. आता बघा, इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षा आता त्या ठिकाणी काही काळ येऊन ठेपलेल्या असून इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा 24 जानेवारीपासून सुरू होणार. बघा, 24 जानेवारीपासून या ठिकाणी 12वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा किंवा तोंडी परीक्षा जे ते या ठिकाणी सुरू होत आहे, म्हणजेच प्रॅक्टिकल जे ते त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आता बघा, यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 12वीची परीक्षेचे अर्ज भरले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवा. 12वी जर तुम्ही 12वीची परीक्षा देणार आहात तर 12वी लिहून पाठवा आणि जे विद्यार्थी यावर्षी 10वीची परीक्षा देणार आहेत त्यांनी पण 10वी लिहून पाठवा, म्हणजे योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे. तर पाहू शकता बघा, 24 जानेवारीपासून 12वीचे या ठिकाणी तोंडी परीक्षा प्रॅक्टिकल एक्झाम जे ते सुरू होत आहे. जिल्ह्यात यंदा 10वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र वाढले आहेत, तर इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचे 4 केंद्र वाढलेली आहेत. नागपूरची ही बातमी आहे. प्रॅक्टिकल एक्झाम सध्या केंद्र संचालकांची यादी अद्ययावत केली जात आहे. दोन्ही परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत असणार आहे, पण ज्या केंद्राजवळ दुसरे अस्तित्वात आहे अशा केंद्रासाठी ही पद्धत लागू नाही. दुसरीकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुमार यांच्या आदेशानुसार बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांची त्या ठिकाणी पाहणी जी ती केली गेलेली, म्हणजे जेणेकरून परीक्षा ज्या त्या ठिकाणी सुरळीतपणे पार पडल्या पाहिजेत, पारदर्शकपणे, आणि कुठल्याही पद्धतीच्या कॉपी वगैरे झाली नाही पाहिजे. त्यावेळी बहुतेक परीक्षा केंद्रांच्या आवारात CCTV कॅमेरे आहेत, पण वर्गखोल्यांमध्ये CCTV कॅमेरे नसल्याची वस्तुस्थिती समोर आली. अनेक संस्थांनी निधीचे कारण पुढे केल्याने अधिकाऱ्यांचीच या ठिकाणी कोंडी जी आहे तिचं चित्र ह्या ठिकाणी दिसत आहे. तरी पण त्यांनी शासनाच्या 21 ऑगस्ट 2024च्या निर्णयाकडे बोट दाखवून त्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रॅक्टिकल एक्झाम विद्यार्थ्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता नियोजनबद्ध अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे असे आवाहनही शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेले आहे. आता बघा, बैठे पथकाचे पण नियोजन करण्यात आले आहेत. 21 ऑगस्ट 2024च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळांमध्ये CCTV कॅमेऱ्यांचे बंधन करण्यात आलेले आहेत. त्यानुसार सर्वच शाळांमध्ये कॅमेरे बंधनकारक आहेत. याशिवाय यंदा बोर्डाच्या परीक्षेसाठी 12वी-10वीचे 2 केंद्र वाढले आहेत. प्रॅक्टिकल एक्झाम कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके, बैठे पथकांचे नियोजन त्या ठिकाणी असणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक कसं आहे तर ते पण मी तुम्हाला अगोदर सांगितले. पुन्हा एकदा आपण ह्या ठिकाणी समजून घेऊया परत एकदा. इयत्ता 10वी प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे ती 3 ते 20 फेब्रुवारी 2025 आणि लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान असेल. इयत्ता 12वीची बघा, प्रात्यक्षिक परीक्षा जी ती 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी चालणार आहे आणि
लेखी परीक्षेची ती 11 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत त्या ठिकाणी होणार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 10 दिवस या परीक्षा अगोदर होत आहेत, 10वीच्या पण आणि 12वीच्या पण. 12वीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या ठिकाणी 20-21 फेब्रुवारीला सुरू होत होत्या, परंतु यावेळेस 10वीच्या परीक्षा त्यावेळेस सुरू होणार आहे आणि 10 दिवस अगोदर 12वीच्या परीक्षा पण होणार आहेत. तर अशा पद्धतीची आनंदाची बातमी होती. तुम्ही पण आता अभ्यास वगैरे त्या ठिकाणी तुमचा पूर्णपणे झाला असेल. प्रॅक्टिकल एक्झाम तुमच्या सुरू होत आहे आणि लवकरच तुम्हाला बोर्डाची पण परीक्षा देता येणार आहे. बोर्डाच्या परीक्षा झाली की मग तुमचं त्या ठिकाणी टेन्शन मिटलं. मग पुढे तुम्हाला जे काही करायचं असेल करिअर वगैरे त्याचा तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुमचे जो काही इंटरेस्ट आहे त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या करिअरच्या संधींमध्ये त्या ठिकाणी फायदा किंवा त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही करिअर आहे ते करू शकणार आहात. तर अशा पद्धतीची आनंदाची बातमी होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.